आणि आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। दादरमधील कबूतरखान्यावर पालिकेनं आंदोलकांनी फाडलेली ताडपत्री पुन्हा लावली। परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात। कबूतरांना 2 तास खाद्य देण्याची परवानगी द्या। दादर कबूतरखान्याजवळ कबूतरखाना ट्रस्टचा फलक। सकाळी 6 ते 8 या वेळेत खाद्य देण्याची परवानगी देण्याची मागणी। परवानगी मिळत नाही तोपर्यंत खाद्य घालू नये असंही आवाहन। माधुरी हत्तीणीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी। वनतारातून हत्तीणीला पुन्हा नांदणी गावात आणण्याच्या कायदेशीर पर्यायांचा तपशील न्यायालयासमोर ठेवला जाणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सांगली दौऱ्यावर पक्षाच्या कार्यालयाला भेट देणार। प्रशासनाकडून विश्रामबाग मधल्या स्फूर्ती चौकापासून भाजपच्या कार्यालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी। पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून स्नेहा झेंडगेची आत्महत्या। वैष्णवी प्रकरणातून आपण काहीच धडा घेतला नाही का? स्नेहा झेंडगे आत्महत्या प्रकरणावर रोहित पवारांचा पोस्ट करत सवाल। छत्रपती संभाजीनगर रेल्वे दुहेरीकरणावर खासदार संजय जाधव राजकारण करत आहेत। परभणीचे भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भोमरे यांचा आरोप। पालकमंत्र्यांनी कधीच श्रेय घेण्याची भाषा केली नाही। सुरेश भोमरे यांची प्रतिक्रिया। पुढचं युद्ध लवकरच होऊ शकतं, आपल्याला तयार राहावं लागेल। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं मोठं वक्तव्य। युद्ध संपूर्ण देशाला एकत्र येऊन लढायचंय असंही द्विवेदींचं वक्तव्य। नागपुरात एनसीईआरटीच्या बनावट पुस्तकांच्या विक्रीचं रॅकेट समोर। बनावट पुस्तक विक्रीचं रॅकेट नागपूरसह देशात असल्याची माहिती। बनावट पुस्तकांच्या पानांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह। देशात आर्थिक साक्षरांची संख्या केवळ 27%। बँकेचे व्यवहार न कळणाऱ्यांचीच संख्या देशात अधिक असल्याची माहिती समोर। विपी रिसर्च संस्थेच्या संशोधन अहवालातून समोर आली माहिती।